महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। संबंधितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। चिंचवाडचा रतिलाल जिंगा पाटील माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या चिंचवाड गावात जेव्हापासून कंपनी चालू आहे सुरळीत चालू होती। या 2-3 महिन्यापासून HR डिपार्टमेंट असो काही त्या SO असो यांनी मला चॅलेंज दिलं, सांगितलं, मला स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा मी एक पोरगाही राहू देणार नाही। होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना डिचूक आहे। आता त्यांना 550 रुपये रोज समजा, आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे। मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2-4-5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या। मग त्यांनी परत यांना कमी पगारमध्ये काम करायला लावायचं आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवाडचा पोरगा, एवढंही छोटीही चूक झाली, मान्य, चूकही झाली नको पाहिजे हे आम्ही पण मान्य करतो। पण मी काय एक SO म्हणून इथं काय त्याचं नाव अरविंद वाघ, त्याला काय सांगेल, बाबा एवढं गावाचे खेडेगावाचे पोरग आहे, ते काय बाहेर कंपनीमध्ये गेले नाही, कंपनीचा नेम आहे, तो एक डोळा उघड करून नाही, थोडाफार सहन करून घेता। मला काय चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये मी चिंचवाडचा एक पोरगा इथं राहू देणार नाही, मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली, समोरासमोर। म्हणून मी सांगतो HR डिपार्टमेंट आणि GSO यांची बदली होई, त्यांनी आता लिहा की बदली होई, पण आम्ही पाहिजे। बोला सर। मी API तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगिरी पोलीस स्टेशन। सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवाड गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी याने त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती। त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती। धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवाड तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते, तिथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो, आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन त्याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे। सध्या शांतता आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।